मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी परीक्षा पास होण्याचे निकष जारी केलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 5793 जागांसाठी भरती, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई भरतीसाठी आपल्याला माहिती फक्त 7वी पास वरून आपण एवढ्या मोठ्या भरतीसाठी अप्लाय करू शकता. आणि या चाळणी परीक्षेमध्ये जर कुठंच अडकायचं नसेल तर नक्की आपल्यासोबत मार्गदर्शक हा राहू द्या मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारण यामध्ये आपण ई बुक दिलेला आहे. जवळपास 8000 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरणासह टेस्ट सिरीज दिलेले आहेत, 150 ऑनलाईन टेस्ट, व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण या दोन्हीचं मित्रांनो परिपूर्ण बेसिक टू हाय लेवल. सोबतच आता आपण हा पण घटक त्याच फी मध्ये ऍड केलेला आहे मित्रांनो. PYQ TCAचे PYQ प्रश्न आपण यामध्ये सर्व GK, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणचे सविस्तर व्हिडिओ स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. हे केवळ 215 मध्ये आपल्याकडे अवेलेबल करून दिलेलं आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना ह्या जिल्हा न्यायालय चाळणी परीक्षेसाठी मार्गदर्शन पाहिजे आहे तर 215 रुपये 7248930176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवायचे. तात्काळ तुम्हाला हे सर्व अवेलेबल करून दिलं जाणार आहे, कारण जबरदस्त अशी एवढी मोठी भरती आणि 5793 फक्त जागा नाहीत मित्रांनो, तर 40,551 विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेतून पुढे पाठवला जाणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी चाळणी परीक्षा पास होणं मित्रांनो अत्यंत गरजेचं असणार आहे, कारण पुढे स्पर्धा खूप कमी आहे. आता शेवटच्या दिवसामध्ये फक्त 100% निवड कशी होईल याचाच आपण विचार करा आणि त्यासाठी मार्गदर्शक फी वाढण्याच्या अगोदर आपल्या जवळ फक्त 215 मध्ये अवेलेबल करून ठेवा. निकष पाहण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की निकष म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष हे जे आहे ते सेपरेट आणि आपल्याला या जे की एकाच 7 या गुणोत्तरामध्येच्या निवड यादीमध्ये चाळणी परीक्षेतून पास होणं हे वेगळं. मग हे काय आहे आणि ते काय म्हणजे ह्या परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे काय आणि चाळणी परीक्षेतून एकाच 7 या गुणोत्तरामध्ये येणं म्हणजे काय. कारण आपल्याला चाळणी परीक्षेतून एकाच 7 येणं हे आपलं टार्गेट पाहिजे. एका जागेसाठी 7 जणाला, म्हणजेच आपण या ठिकाणी मागाशी सांगितल्या पद्धतीने जागा जरी 5793 असलं तर त्याच्या एकाच 7 पट विद्यार्थ्यांना बोलवणार म्हणजे 40,551 विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण पहिली स्टेप या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर पहिली स्टेप आहे मित्रांनो, हे सगळं ऑफिशियली जसं की जाहिरातीमध्ये दिलेलं आहे, आपण मनाने काही सुद्धा सांगत नाही. पहिली स्टेप जर आपल्याला बघितलं तर आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागतील, त्याचे निकष पूर्ण करावे लागतील, तेव्हा कुठं आपला पुढे विचार केला जाईल. मग निकष काय आहेत मित्रांनो, तिन्ही पदासाठी लघुलेखक असेल, कनिष्ठ लिपिक असेल, शिपाई असेल, तर यासाठी जे निकष आहेत तर ते आपल्याला 35% गुण अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाहिजे आहेत. ओके, आता कॅटेगरी वाईज तर आपल्याला या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार नाही, परंतु परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कॅटेगरीचा फायदा होणार आहे. बघा आता या ठिकाणी जर बघितलं आपल्याला चाळणी परीक्षा, समजा शिपाई या पदासाठी जर चाळणी परीक्षा बघितली, शिपाई या पदासाठी जर चाळणी परीक्षा बघितलं तर शिपाईसाठी किती मार्काची आहे मित्रांनो, 30 गुणांची चाळणी परीक्षा होणार आहे. किती गुणांची होणार आहे, 30 गुणांची. त्यातले 35%, मग 30चे 35% बघितलं तर आपल्याला 10.5 मार्क पाहिजे आहेत. ओके, 10.5 मार्क पाहिजेत, म्हणजे 10 ते 11 या दरम्यान असतील तरी सुद्धा आपण, म्हणजे 10 ते 11 दरम्यान म्हणण्यापेक्षा 11 मार्क जर असतील आपल्याला राऊंड फिगर, तर आपण याचे निकष पूर्ण करण्यामध्ये सक्सेस ठरलेलो आहे, परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष. परंतु हे आता आपल्याला 11 मार्क मिळून चालेल का. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की मला 11 मार्क मिळाली, वा 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 आता मी पास झालो. ओके, परंतु असं नाही. आता यामध्ये 5% काय केलेलं आहे मित्रांनो, कॅटेगरीला सवलत दिलेली आहे. ओके, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सवलत दिलेली आहे 5%, म्हणजे 30% त्यांना असतील तरी चालतील, म्हणजे 9 मार्क असतील तरी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हे निकष पूर्ण होतील. आता निकष पूर्ण झाल्यावर पुढे काय होणार आहे मित्रांनो, एकदा का तुम्ही निकष पूर्ण केले, ओके, एकदा निकष पूर्ण केल्यानंतर आता पुढची स्टेप म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस आता 11 मार्क मिळाली म्हणजे तुम्ही आता त्यांची यादी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील झाला. आता ती यादी कशी होणार आहे तर चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण, ही चाळणी परीक्षा काय आहे तर ही चाळणी परीक्षा याचा सुद्धा त्यांनी सिलेबस दिलेला आहे आणि आपण हे सर्व तुम्हाला 215 मध्ये सगळं प्रोव्हाइड करतोय मग सांगितल्या पद्धतीने. मग यामध्ये जर बघितलं इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल हे सगळे विषय तुम्हाला काय केले जातील, विचारले जातील. कनिष्ठ लिपिकसाठी जर बघितलं तर 40 प्रश्न MCQ स्वरूपामध्ये असतील, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये. आणि शिपाई पदासाठी जर बघितलं 30 प्रश्नांची ही परीक्षा असणार आहे. यामध्ये जर तुम्ही पास झाला, पास म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या 30 पैकी तुम्हाला किती पाहिजेत मित्रांनो, तर 10.5 म्हणजे 11 मार्क पाहिजे आहेत. आणि कॅटेगरीमध्ये असेल तर 9 मार्क असतील तरी तुम्ही काय होऊ शकता, या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. आता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर म्हणजे या चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मी तुम्हाला आता सांगितलं किती पाहिजेत मित्रांनो, तर किमान गुण आपल्याला किती पाहिजे आहेत, 11 गुण पाहिजेत. किमान गुण जर तुम्हाला तेवढे भेटले तर तुम्हाला काय केले, काटेगोर गुणवत्तेच्या आधारे, म्हणजे आता ज्याला पण ते 30 पैकी जास्त मार्क आहेत तर त्याला एका जागेसाठी 7 जण, म्हणजेच एकूण जर आपण बघितलं तर मगाशी आपण या ठिकाणी आकडा बघितला होता मित्रांनो, जवळपास 40,000 टॉपच्या विद्यार्थ्यांना उचललं जाणार. 40,000 एकदम जे ज्यांना
जास्त मार्क आहेत मग या तिन्ही पदामध्ये तिन्ही मिळून 40,551 एवढ्या विद्यार्थ्यांना टॉपच्या काय केलं जाणार या ठिकाणी घेतलं जाणार। आणि शिपाई भरती असेल, जसं की आता हे निकष जे आहे ते कशाचे आहेत मी तुम्हाला दाखवलं, तर शिपाई भरतीचे। म्हणजे आता शिपाई भरती असेल तर त्यांना मग ह्या जे पण टॉपचे विद्यार्थी आलेले आहेत 40,000 प्लस, तर ह्यांना मग पुढच्या पात्रतेसाठी बोलावलं जाणार। आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला मित्रांनो हे जे काही क्रायटेरिया आहे 35%चा 30%चा तो पास व्हायचा प्रत्येक फेजमध्ये। म्हणजे चाळणी परीक्षेमध्ये पण आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, तर कनिष्ठ लिपिकेला पण 35% पाहिजे आहेत, अनरिझर्वसाठी याला पण 35% मिनिमम कमीत कमी तेवढे पाहिजे आहेत। जास्तीत जास्त मग जे टॉपचे 40,000 त्यांना उचललं जाणार हे तर पाहिजेच, परंतु कमीत कमी आपल्याला तेवढा पाहिजे आहेत, 11 मार्क तर या ठिकाणी पाहिजे आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। मग या ठिकाणी जर बघितलं तर पुढची ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी बोलवलं जाईल जे 40,000 विद्यार्थी आहेत, तर त्यांना मग पुढं काय असणार आहे मित्रांनो, तर त्यांना या ठिकाणी असणार आहे स्वच्छता चाचणी आणि त्यानंतर फक्त मुलाखत। आणि यामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं या दोन्हीमध्ये स्वच्छता चाचणी असू द्या किंवा मुलाखत असू द्या, यामध्ये ॲव्हरेज मार्क सहसा दिले जातात, कारण यामध्ये काही जास्त डिफरन्शिएट करता येत नाही मित्रांनो। मुलाखतीमध्ये असं काय आपल्याला UPSCची मुलाखत त्यांना कंडक्ट करायची नाही। आणि चापले चाचणी स्वच्छता म्हणजे तिथं स्वच्छता करायची आहे, प्रत्येकजण झाडून लुटून स्वच्छता करणारच आहे, त्यामुळे यामध्ये काय ताण घ्यायची गरज नाही। इथं मात्र मग टायपिंगच्या तुमच्या स्पीडनुसार टेस्ट होईल, लघु लेखकला आणि कनिष्ठ लिपिकला सुद्धा तुमच्या टायपिंग टेस्ट आणि मुलाखत होणार आहे। तर अशा पद्धतीने हे तुमचे उरलेले जे विद्यार्थी आहेत 40,000, तर त्यांच्या पुढच्या परीक्षा पास होतील। परंतु त्या 40,000मध्ये येण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो, सध्या खूप गरजेचं म्हणजे चाळणी परीक्षा ही क्रॅक करणं गरजेचं आहे। हे 30 मार्क आणि 40 मार्क हे सध्या तुमच्या टार्गेट डोक्यामध्ये असलं पाहिजे। एवढी मोठी भरती फक्त 7वी पास वरून, त्यामुळे 100% माझी निवड कशी होईल हेच तुमच्या विचार डोक्यामध्ये असलं पाहिजे। आणि आपण इथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मित्रांनो आपल्याला मोर दॅन सफिशियंट असणारं जिल्हा न्यायालय चाळणी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे उपलब्ध केलेलं आहे। यामध्ये काही सुद्धा कमी ठेवलेलं नाही, ई बुक दिलेला आहे मित्रांनो। त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर टेस्ट सिरीज दिलेला आहे, व्हिडिओ लेक्चर दिलेले आहे, TCS ही परीक्षा घेणार आहे चाळणी परीक्षा तुमची, ओके, संपूर्ण जिल्हा न्यायालय परीक्षेची। तर त्यानुसार त्यांचे GK, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण यांचे व्हिडिओ सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे सविस्तर स्पष्टीकरणासह। तर हे सर्व आपण अवेलेबल केलेलं आहे फक्त 215 रुपयामध्ये। लवकरच ह्याची फी सुद्धा वाढवतोय आपण, तर ही फी वाढण्या अगोदर आपण नक्की घेऊ शकता। 7248930176 या नंबरला 215 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तुम्हाला या सर्व कंटेंटचा ॲक्सेस दिला जाणार आहे, ओके। ई बुक जे आहे ते PDF स्वरूपामध्ये दिलं जाईल, तुम्ही ते डाउनलोड करू शकता, ओके। टेस्ट सिरीज जे आहे ते ऑनलाईन असतील, 150 टेस्ट आहेत, व्हिडिओ लेक्चर आहेत मित्रांनो। कधीही किती वेळ परीक्षा होईपर्यंत तुम्ही पुन्हा पाहू शकता। तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल, एक लाईक आवर्जून करा, नक्की करा। आणि नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील। धन्यवाद।